एका पेशंटची एन्जिओप्लास्टी झाली आणि त्याला डिस्चार्ज दिला. पेशंट घरी गेला आणि बरोबर चौथ्या दिवशी पेशंट पुन्हा ब्रेथलेस झाला. सकाळी सकाळी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले घरचे आणि त्याचे जे ट्रीटिंग डॉक्टर आहे हॉस्पिटलमधले ते त्या पेशंटच्या मुलावरती चिडले. म्हणले, अरे तू डायलिसिस का नाही केलं यांचं? तर तो म्हटला, सर मग मी कसं काय करणार ना, म्हणजे मला सांगितलं नाही आहे कुणी आणि कसं काय करायचं मग. आणि मग मी गेलो त्या ह्याच्यामध्ये. तर अशी घोडचूक आहे हॉस्पिटलकडून. एवढी मोठी सर्जरी केल्यानंतर तुम्ही पेशंटला ज्यावेळेला डिस्चार्ज देता तर तुमच्याकडून अपेक्षित आहे की तुम्ही त्यानंतरच्या सगळ्या गोष्टी त्याला सांगणं. आता डॉक्टर ज्या वेळेला म्हणतात की तू डायलिसिस का नाही केलं यांचं, तुमच्या डिस्चार्ज समरीमध्ये लिहिलं आहे का तुम्ही तसं की पेशंटला डायलिसिस करा म्हणून पेशंटचं? म्हणजे पेशंटच्या नातेवाईकांनी पेशंटनी स्वतःच ठरवायचं का की आता आपलं डायलिसिस करायला पाहिजे? तर कुठं चाललाय हा डॉक्टर की हा पेशा कुठं चाललाय बघा जरा. म्हणजे एवढा निग्लिजन्स. डिस्चार्जच्या वेळेला फक्त पेशंटला आणि पेशंटच्या नातेवाईकाला काय सांगितलं माहिती आहे की 7 दिवसानंतर तुमचे जे डॉक्टर आहेत त्यांच्या ओपीडीला त्यांना भेटायला घेऊन जावं यांना, आणि त्याला दर 3 दिवसांनी डायलिसिस करायचे. हे त्याला त्रास झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आता ॲडमिट केल्यानंतर तो डॉक्टर सांगतो. तर अवघड आहे बाबा. आणि हे पुण्यात घडते बरं का. म्हणजे मी उगीच गंमत म्हणून असं काय व्हिडिओ करत नाही आहे, पण जरा डॉक्टरांनी काळजी घ्यावी, याची हॉस्पिटलनी काळजी घ्यावी. अहो तुम्ही जीव वाचवता लोकांचा, पण त्याचबरोबर तुमच्या छोट्याशा चुकीमुळं लोकांचा जीव जाईल ना राव, आणि त्याची काळजी नाही आहे. त्याचं समर्थन करतात. मी काल तिथं त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेटरला भेटलो तर ते समर्थन करतायत. नाही मग तुम्ही विचारा. अरे तुम्ही विचारायला पाहिजे होतं. मग तुम्ही कशासाठी आहेत? एवढं सगळं मांडून कशासाठी बसले होत तुम्ही? म्हणजे आम्ही विचारायला पाहिजे का की आता आम्ही काय काय करायचं काय नाही करायचं? तर लोकांना जरा तुम्ही पण काळजी घ्या. आता काय करा माहिती आहे का, आपल्या पेशंटला डिस्चार्ज होताना तुम्हीच डॉक्टरला प्रश्न विचारा की साहेब आम्ही काय करायचं काय नाही करायचं, आम्हाला जरा सगळं स्पष्ट समजावून सांगा, काय तुमच्याकडनं राहायला नको काय. तर काळजी घ्या. धन्यवाद.